हाय हॅलो नमस्कार. मी पूजा, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मी इथे मेकअप, फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, DIY, होम रेमेडीज असे डेली व्लॉग, कुकिंग, छोटे छोटे रेसिपी ज्या मी घरात करत असते त्यासुद्धा तुमच्याशी शेअर करते असते. तर ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता थंडीचे दिवस आहेत, तुम्हाला समजलंच असेल. हाय हॅलो नमस्कार. मी पूजा, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. इथे मी मेकअप, फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, डेली व्लॉग आणि कुकिंगचे सुद्धा व्हिडिओ टाकत असते. तर ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आहेत आता थंडीचे दिवस खूप चालू आहेत आणि आपली त्वचा ही खूप काळवंडते, ड्राय होते. तर त्यासाठी काही घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत की आपली त्वचा कोरडी पडू नये यासाठीच्या आहेत त्या. तर ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. म्हणजे आपली चेहरा, हात असतील, पाय असतील, हे मॉइश्चराईज ठेवणं खूप गरजेचं असतं. थंडीमध्ये ते ड्राय पडतात, पॅचेस पडतात आपले एकदम असे, ड्रायनेस म्हणजे लायनिंग पडतात आपल्या त्वचेला. तर ते कमी होण्यासाठी आपण काय करू शकतो, तर त्वचा आपली मॉइश्चराईज ठेवणं गरजेचं आहे. आणि बेस्ट आणि घरात आपलं नक्कीच सोप्यात सोपे जे सर्वांच्या घरात अवेलेबल असेल असंच मॉइश्चरायझर, ते म्हणजे खोबरेल तेल. शुद्ध नारळाचं तेल. शुद्ध नारळाचं तेल जे आपण रात्री चेहऱ्याला लावून एक 15 ते 20 मिनटं मसाज केली आणि चेहरा कोमट पाण्याने धुतला, नाही धुतला तरी चालेल. हे तुम्ही आठवड्यातनं 3 ते 4 वेळा करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे खूप आपली चेहरा खूप टॅनिंगपासून पण वाचला जातो आणि मॉइश्चराईज ठेवला जातो. म्हणजे थंडीमध्ये जे वातावरणातील आर्द्रता असते ती कायम ठेवण्याचं काम हे मॉइश्चरायझर करतं. तर खोबऱ्यात ते तुम्ही नक्की लावून पहा आणि काय फरक जाणवतो हे सुद्धा नक्की सांगा. ते म्हणजे मॉइश्चरायझर फेस पॅक. तुम्ही कोणताही फेस पॅक, कोणतेही विदाऊट केमिकल असा हा फेस पॅक आहे, तो तुम्ही जर करा, तुम्ही सगळा इझिली अवेलेबल होईल अशाच गोष्टी ज्या आपल्या घरातसुद्धा सापडतील, ह्या गोष्टींपासून फेस पॅक नक्कीच बनवू शकता. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, ते बेसन पीठ. 2 चमचे बेसन पीठ घेतलं, 1 चमचे दही आणि त्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावरती तुम्हाला लावायची आहे. लावल्यानंतर ती 10 ते 15 मिनटं ठेवायची आहे. जास्त सुकू द्यायची नाही आहे आपल्याला, कारण जास्त सुकू दिली तर ते ड्राय होते आणि ड्राय झाल्यानंतर परत आपण आपल्या चेहऱ्याला ओलावा मिळावा ह्यासाठीच आपण फेस पॅक लावत असतो. तर तो ओलावा निघून जाऊ नये ह्यासाठी ते पूर्ण सुकायची नाही. थोडीशी सुकली की त्यानंतर ती धुवून टाकायची आहे. थंडी म्हटलं की आपली त्वचा खूप कोरडी पडते. गावाकडं तर खूप थंडी असल्यामुळे पहाटे लवकर उठावं लागतं, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना. आणि अशा वेळेस आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची किंवा मग ह्या ड्रायनेसपासून आपली संरक्षण कसं करायचं, ह्याच्यासाठीच्या काही टिप्स आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपली त्वचा थंडीमध्ये खूप ड्राय पडत असते. आपल्या चेहऱ्याचं म्हणा, हाताचं म्हणा, ओलावा खूप कमी झालेला असतो. हातसुद्धा आपले ड्राय पडलेले असतात, म्हणजेच भेगा पडलेल्या असतात. तर त्याच्यापासून आपलं संरक्षण होण्यासाठी आणि ते कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर चला तर मग पाहूयात. पहिलं आहे ते म्हणजे आपली त्वचा मॉइश्चरायझर ठेवणं खूप गरजेचं असतं. थंडीमध्ये ड्रायनेस असतो, तर त्यामध्ये आपली त्वचा चेहऱ्याची खूप सेन्सिटिव्ह असते. काही काहींची खूप सेन्सिटिव्ह असते. तर केमिकलयुक्त म्हणजेच क्रीम असेल, लोशन असेल, असं लावत असाल तर त्याने सुद्धा त्यांना खूप त्रास होतो. तर त्यासाठी एकदम घरच्या घरी आणि नॅचरल पद्धतीने होम रेमेडीज वापरून आपण ह्याचं संरक्षण करू शकतो. तर हो, नक्कीच करू शकतो. ते कसं ते पाहूयात आपण. आपली त्वचा मॉइश्चरायझर ठेवणे त्यासाठी पहिला उपाय आहे ते म्हणजे खोबरेल तेल, शुद्ध नारळाचं तेल. हो, हे एकदम सगळ्यांच्या घरात उपलब्ध होईल किंवा अवेलेबल असतं असंच आहे. असंच घटक आहे ते म्हणजे खोबरेल तेल. ते पॅराशूट किंवा कोणत्याही ब्रँडचं शुद्ध नारळाचं तेल तुम्ही घ्यायचं आहे. ते आपल्या हातावरती घेऊन छान आपल्या चेहऱ्याला मसाज करायची आहे. 10 ते 15 मिनटं
हे तेल आपल्या चेहऱ्यामध्ये मुरू द्यायचं आहे. मुरल्यानंतर ते तुम्ही चेहरा कोमट पाण्याने धुवून टाकला तरी हरकत नाही, किंवा साध्या पाण्याने धुवा. परंतु जास्त थंड पाण्याने धुवायचा नाही आहे. तेलकटपणा आपल्या चेहऱ्यावरती थोडासा राहिला पाहिजे आणि नंतर आपण झोपायचं आहे रात्री. म्हणजे असं जर तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच करू शकता. ह्याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. चला तर मग दुसरा उपाय आहे ते म्हणजे फेस पॅक. फेस पॅक हे खूप प्रत्येक सीझनमध्ये, म्हणजे उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्यात, थंडी असू द्यात, ह्या प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या फेस पॅक आपण वापरत असतो. तर थंडीमध्ये आपला चेहरा खूप ड्राय झालेला असतो. तर तो ड्रायनेस घालवण्यासाठी आपण त्यात कोणकोणत्या रेमेडीज टाकल्या पाहिजेत, जेणेकरून आपली त्वचा ही ओलावा राहील आपल्या त्वचेमध्ये. तर अशाच फेस पॅक आपण वापरणार आहोत. त्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे बेसन पीठ. लहान बाळाला सुद्धा आपण खूप नाजूक त्वचा असते त्याची, सेन्सिटिव्ह सुद्धा असते. तर ते जन्मल्यानंतर बाळ आपण त्याला बेसन पिठाने त्याला अंघोळ घातली जाते. बेसन पिठाने अंघोळ घातली जाते. कारण खूप नाजूक असतं. तर त्यासाठी बेसन पीठ हे खूप गुणकारी आहे. त्यामध्ये खूप औषधी गुणधर्मसुद्धा आहेत. तर तेच बेसन पीठ 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात. तर आणि परंतु ती अँटीबॅक्टेरियलसुद्धा असते. तर त्यामुळे ती हळदीचं प्रमाण हे व्यवस्थित टाकायचं आहे. कारण कमी जास्त झालं तर तुमच्या त्वचेला त्याचा त्रास होऊ शकतो. तर त्यासाठी 2 चमचे बेसन पीठ, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. ते मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही थोडंसं खोबरेल तेल सुद्धा मिक्स करू शकता. ती मिक्स केल्यानंतर ती पेस्ट छान आपल्या चेहऱ्यावरती लावायची आहे. लावल्यानंतर त्यामध्ये कोणतीही मसाज करायची नाही आहे. तसंच ते सुकू द्यायचं आहे. पूर्णही आपला फेस पॅक सुकू द्यायचा नाही आहे. तो थोडासा सुकल्यानंतर कोमट पाण्याने, साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे थंडीमध्ये आर्द्रता ही खूप चेहऱ्याची कमी झालेली असते. तर ती भरून निघण्याचं काम हा फेस पॅक नक्कीच करेल. आठवड्यातनं तुम्ही 2 वेळा हा फेस पॅक नक्कीच लावू शकता. याने कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. तर ही होम रेमेडी नक्की करून ही झाली आपली चेहऱ्याची काळजी. त्यानंतर येतं चेहऱ्याचे झाल्यानंतर आपल्या ओठांची. ओठ हे थंडीमध्ये फाटले जातात. खूप असं ड्रायनेस ओठांना येत असतो. तर तो ड्रायनेस कमी करण्यासाठी एक छानसं असं स्क्रब म्हणा किंवा क्लिन्झर हे तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि वापरल्यानंतर खूप तुमचे म्हणजे ओठ एकदम मुलायम होतील. तर त्यासाठी एकदम सिंपल आहे ते म्हणजे रोजच्या आपल्या घरातही उपयोगी पडते. घरात उपलब्ध असेल असं गोष्ट ती म्हणजे दुधावरची साय. दुधावरची साय किंवा तूपही तुम्ही क्लिन्झर म्हणून लावू शकता. हे रात्री लावल्यानंतर थोडंसं मसाज करायचे आहे आणि नंतर ते धुवून टाकायचे आहे आणि रात्रभर ठेवले तरी काही हरकत नाही. यामुळे आपली ओठांची जी स्किन असते ती खूप मुलायम होते आणि त्यासाठीच एक स्क्रब आहे ते म्हणजे मध. मध तर खूप गुणधर्मच आहे औषधी. त्यामध्ये मऊपणा एक असतो. तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं साखर मिक्स करायची आहे. साखर दाणेदार असते त्यामुळे ती थोडीशी खरबरीत अशी वाटून घ्यायची आहे आणि ही मधामध्ये 1 चमचा मधामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आहे आणि हे मिश्रण केल्यानंतर ते स्क्रब म्हणून आपल्या ओठांवरती लावायचं आहे. ओठांना लावल्यानंतर खूप छान असा मसाज केल्यानंतर खूप छान त्याचा रिझल्ट येतो आणि तुम्ही हे छान मध गोड असते त्यामुळे हे खाऊही शकता. तर असं हे स्क्रब होतं. तर ह्या होम रेमेडीज तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ह्या थंडीच्या दिवसामध्ये तुमची स्किन ड्राय होण्यापासून नक्कीच वाचेल. तर असे माझ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.